पारशा दोडका खायला आवडतो का? म्हणजेच पारशा दोडक्याची भाजी खायला आवडते का? तर चला आज बनवूया. आणि हो, तुमच्याकडेला पारसा दोडका म्हणतात का गोसावळं म्हणतात की पारसा दोडका म्हणतात? कमेंट करून नक्की सांगा. तर दोडक्याला छान असं कट करून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकले. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता. नंतर मी त्याच्यात लसण घातलं आहे. जिरे मोहरी या भाजीमध्ये जरा स्किपच करायचे. नंतर चटणी आणि हळद टाकून चांगलं भाजून घेतले. इथं तुम्ही इतर मसाले ॲड करू शकता. खरं मला मसाले टाकायचे नव्हते, म्हणजे मला या दोडक्याच्या भाजीमध्ये मसाले जास्त आवडत नाहीत, त्यामुळे मी पूर्णपणे मसाले स्किप केलेत. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता घालायचे मीठ आणि मीठ टाकून पण एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. तर मी इथं तीळ आणि कराळाचा कूट वापरला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा किंवा खोबऱ्याचा कूट वापरू शकता. नंतर वरून जरा कोथिंबीर टाकली आणि परत एकदा मिक्स करून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवून आता शिजू द्यायचे. पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, कारण पारशा दोडक्याला अंगचं खूप पाणी सुटतं, त्यातच ती भाजी शिजून जाते. तर तुम्ही बघू शकता इथं रेडी झाली आहे आपली भाजी.